स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात, अशी विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, असा भरतभर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणारे संत शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराज. बुडते हे जन न देखेवे डोळा, म्हणून हा कळवळा येत आहे. बुडते हे जन न देखेवे डोळा, म्हणून हा कळवळा येत आहे. तुम्हा आमच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय होणारे हानी पाहून आपल्याविषयी कळवळ व्यक्त करणारे संत शिरोमणी संत श्रेष्ठ वैराग्य संपन्न जगद्गुरु तुकोबाराय. प्रत्येक जातीतला हरेक धर्माचा मावळा पेटून उठला तर स्वराज्य उभा राहील, हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणारे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले, जिच्या कुशीतून स्वराज्याचं हे देखणं स्वप्न उभा राहिलं, त्या राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ साहेब. युगप्रवर्तक छत्रपती संभाजी महाराज, ज्यानं आपल्या वर्तनातून वागण्यातून दाखवून दिलं की आम्ही मुंगीच्या वाट्यालाही जात नाही, आणि जर चुकून कुणी आमच्या वाट्याला गेला तर आम्ही सिंहाचे दात मोजालाही मागे पुढे पाहत नाही, असे चारित्र्य संपन्न धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवरायांची पहिली समाधी शोधून पहिली जयंती साजरी करणारे क्रांतीसूर्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, न्यायप्रिय राजमाता अहिल्याबाई होळकर, त्याचप्रमाणे शिक्षणाविषयी आपुलकी असणारे किंवा शिक्षणाविषयी त्यांचं एक वाक्य, शिकास संघर्ष करा आणि संघटित व्हा, किंवा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे शिक्षणाचे महत्व सांगणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव, की भीमरायाचे आणि साहित्याचे पुढं आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे शाहीर अण्णाभाऊ साठे. त्यागमूर्ती रमाई. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हनुमानजी शेळके, आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच द्वारकाताई, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री काळदाते सर, आमचे मित्र जाधव सर, बुचलवार सर, मोरेताई आणि उपस्थित सर्व सुज्ञ आणि शिवरायावर प्रेम करणारे सर्व आदर्श प्रतिष्ठित आणि बाबाईचे निवासी, आणि या छान छान विद्यार्थ्यांनी आपले भाषण सादर केले, हे उत्कृष्ट सर्व शिवरायांच्या विचारावर प्रेम करणारे सर्व हे कलागुण संपन्न आणि विशेषतः छान छान हे बाल चिमुकले विद्यार्थी. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर प्रकाश टाकायचा म्हणल्यानंतर आपण आजचा विचार करून चालत नाही, तर आपल्याला त्या काळामध्ये जावं लागतं. एक परवाची गोष्ट आहे. एसटी मधून मीही प्रवास करत होतो, काही प्रवासी प्रवास करत होते, आणि प्रवासी प्रवास करत करत असताना एका कंडक्टर आला आणि एका व्यक्तीला म्हटला नेहमीप्रमाणे की मला ह्या गावचं तिकीट द्या. कंडक्टरनं त्याच्या सवयीप्रमाणे तिकीट दिलं. त्याने पुन्हा त्या प्रवाशाने विचारलं, मला पुन्हा एक तिकीट द्या. कंडक्टरला अवाक वाटला, नेमकं कशासाठी दुसरा तिकीट हवंय. तो म्हटला हे हरवलं तर. कंडक्टर थोडासा गमती होता. ते म्हणला पहिलं हरवलं म्हणून तुम्ही दुसरं घेतलं, दुसरं हरवलं तर घेतलं. त्यांना आपल्या हळूस करून तुमच्यासारखाच तो हुशार होता प्रवासी, त्याने आपल्या खिशातून पास काढली. हे म्हणला एसटीची मोफत पास. मला या विनोदातून एवढंच सांगायचंय की आपण पहिलं तिकीट म्हणजे शिवरायांचं शौर्य, शिवरायांचा पराक्रम आहे. दुसरं तिकीट म्हणजे संभाजी महाराजांचा पराक्रम आहे. एसटीतली पास म्हणजे जिजाऊचे संस्कार आहेत. परंतु हे काळाच्या ओघामध्ये आपण बऱ्याच गोष्टी विसरत चाललो. म्हणून त्या विचाराची, या शिवजयंतीच्या दिवशी त्या विचाराचा जागर होणं गरजेचं आहे. इतिहासकार ग्रँड डफ म्हणतात की शिवरायांची जयंती ही नाचून साजरी करायची नाही, तर शिवराय हे डोक्यात घालण्याचा विचार आहे, ती वाचून जयंती साजरी करायची. काय होता तो काळ? त्या काळामध्ये कर्नाटकच्या आदिलशहाचा हत्ती माजला गेला, हत्ती बेधुंद झाला,
आणि हत्ती सैराटपणे इकडं तिकडं पळायला लागला. आणि पळायला या सैराट झालेल्या हत्तीचं पाबंदी कशी करायची, याला पकडायचं कसं, म्हणून बक्षीस लावण्यात आलं. आणि बक्षीस लावण्यासाठी आदिलशहानं घोषणा केली. सगळे तयार झाले आणि हत्ती राहिला बाजूला. आणि इकडं दत्ताजी जाधव आणि संभाजीराजे भोसले यांचं युद्ध पेटलं गेलं. दोघांमध्ये तलवारीचं युद्ध चालू झालं. आणि या युद्धामध्ये दत्ताजी जाधव धरातीर्थी पडले. आपला मुलगा पडलाय हे कळताच लखुजी जाधव धावत धावत आले. रणांगणावर त्या संभाजीराजेवर त्यांनी हल्ला केला. संभाजीराजाची झुंज केली आणि त्यामध्ये संभाजीराजे धरातीर्थी पडले. आपला भाऊ पडलाय हे कळताच शहाजीराजे धावत आले आणि शहाजीराजेने लखुजी जाधवाच्या तलवारीला तलवार भिडवली. युद्ध सुरू झालं जावई आणि सासऱ्याचं. तुमच्यासारखे प्रतिष्ठित काही लोक समोर आले आणि तो समझोता करून युद्ध शमवलं गेलं. जाधवानं दत्ताजीचं प्रेत घेऊन गेले. भोसल्यानं संभाजीचं प्रेत घेऊन गेले. भोसल्याची माणसं संभाजीसाठी रडत होती. जाधवाची माणसं दत्ताजीसाठी रडत होती. पण दत्ताजी जिजाऊचा सक्का भाऊ आणि संभाजी जिजाऊचा दियर. जिजाऊनं रडायचं कुणासाठी? जिजाऊ रडत होत्या तुमच्या आमच्या आणि सर्वांच्या पूर्वजासाठी. जिजाऊ विचार करत होत्या मराठे कर्तबगार आहेत, मराठे पराक्रमी आहेत, मराठे चांगले चांगले युद्ध जिंकतात, परंतु मराठे चाकरी करतात आदिलशहाकडे, मराठी चाकरी करतात निजामशहाकडे, मराठे चाकरी करतात मोगलांकडे, पोर्तुगीजांकडे, कुतुबाकडे. मग मराठ्यांचं स्वतःच राज्य असावं हे चाकरी करत करत आपल्याच मध्ये तुम्ही माजवण्याचं काम करतात, आपल्यामध्येच भांडण लावण्याचं काम करतायत. जिजाऊनं प्रार्थना केली देवाला की मला असा पुत्र दे, किंवा त्यांच्या विचारामध्ये अशा संकल्पना आल्या की मला असा पुत्र हवा, पुत्र व्हावा गुंडाजांचा त्रिलोकी झेंडा, की ज्यामधून माझं स्वतःच विचार असणारे स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. त्या काळामध्ये आदिलशहाचा सगळीकडे मोगलशहाचा किंवा मोगल बादशहाचा असेल, कुतुबशहाचा असेल, निजामशहाचा असेल, पाचही शहांच्या सुलतानी शहांची मनमानी कारभार चालायचा. वतनदार वेगळे, देशपांडे वेगळे, जहागीरदार वेगळेच आणि जनतेशी काही घेणं देणं नसल्यानं राज्य त्या ठिकाणी स्थापन झालेलं होतं. जनतेलाही काही करायचं नाही. राजा आला काय गेला काय, सरदार आला काय गेला काय, फरक काहीच पडत नव्हता. आणि 19 फेब्रुवारी 1630 या आनंद या दिवशी या मधुर क्षणाला शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. आणि कवी कलश सांगतात की काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवाजी न होते तर सुन्नत सबकी होती. त्यांचं महत्व त्या काळात गेल्यानंतर कळतं. शिवरायांचं बालपण असंच संघर्षमय काळामध्ये गेलं. त्या शिवनेरीच्या आसपास असणाऱ्या छोट्या छोट्या वाड्यामध्ये, वस्त्यामध्ये शिवाजी महाराज खेळायचे, त्यांच्या सवंगड्यासोबत राहायचे आणि चालत चालत सवंगड्यांचा मेळावा चालत गेला. जसं की आपण ते राजा राणीचा खेळ खेळतो, लपना चिपडीचा खेळ खेळतो, पण त्यांचे खेळ वेगळे असायचे. कारण की जिजाऊनं त्यांना बाळकडू पाडलं होतं, बाळकडू पाजलं होतं स्वराज्याचं. स्वराज्य उभं करायचं हा